भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. अनिकाचे काणी गुणदोष मनानानी, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राहे समाधान, वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. श्री संताची माथा चरणावरी, 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 श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, वाढले अंतरे प्रेम सुख विठ्ठल विठ्ठल.
भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी आज निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातील अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आज या ठिकाणी मी सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय तुम्हाला आणि मला उपाय सांगता आहेत आणि उपाय सांगत असताना तो नेमका कशाचा उपाय आहे? भगवंताच्या प्राप्तीचा उपाय आहे। या जगामध्ये अस्तिक असो अथवा नास्तिक असो, प्राणी असो अथवा मनुष्य असो, ज्याची आवश्यकता आहे तो म्हणजे देव आहे। कारण देव मानणाराही माणसाला देवाची अपेक्षा आहे आणि देव न मानणाऱ्याही माणसाला देवाची अपेक्षा आहे। कदाचित एखादा व्यक्ती, एखादा माणूस, एखादा असणारा कोणी महाभाग देव मानत नाही, परंतु देव जरी मानत नाही तरी सुद्धा या जगामध्ये आनंद न मानणारा, सुख न मानणारा, समाधान न मानणारा असा एकही प्राणी आपल्याला शोधून सापडणार नाही। ज्या अर्थी तुम्हाला आणि मला सुखाची अपेक्षा आहे त्या अर्थी ज्याला ज्याला सुखाची अपेक्षा आहे त्याला प्रत्येकाला देवाचीच अपेक्षा आहे। कारण तेणे विन जीवा सुख नोहे। सुख पाहिजे सगळ्यांना, परंतु सुखाचा विचार करत असताना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अपेक्षा सुखाची आहे, मात्र प्रत्येक क्षणाला करिता बरोबरी दुरावसे दुरी। अरे जेवढा जेवढा आम्ही सुखासाठी प्रयत्न करतोय तेवढा आम्ही सुखापासून काय चाललोय? दूर 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 चाललोय आहे। म्हणून सुख जर आम्हाला पाहिजे असेल तर नेमकं सुख कशामध्ये मिळेल हा विचार संतांच्या माध्यमातून, तुकोबारायांच्या या अभंगाच्या माध्यमातून अत्यंत सोप्या परिभाषेमध्ये तुकोबाराने सुखाचे 5 उपाय या अभंगामध्ये सांगितलेले आहेत। अतिशय सोपे उपाय आहेत आणि तुकोबारा अभंगातला अतिशय सोपा भाग या ठिकाणी जर आपण पाहिला तर प्रत्येक अभंगाच्या प्रत्येक चरणाला तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव द्रुपद आहे। सुख जर पाहिजे असेल, देव जर पाहिजे असेल तर सोपा उपाय आहे। काय उपाय सांगितला? पहिला उपाय आहे भावे गावे गीत। त्या देवाचं भावनायुक्त अंतकरणाने चित्त शुद्ध करून त्याचं गुण गा। काय होईल? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। महाराज याची पेक्षा अजून काय सोपा आहे का? तुकोबाराय म्हणाले याही पेक्षा सोपा आहे। काय करा? आपल्याला देवानं कान दिलेत ना, ते कान भगवंताचं कीर्तीचं श्रवण करण्यासाठी आहे। कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती ते माझा विश्रांती देई देवा। डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख। देवा कानानं भगवंताचं गुण आपण ऐकावं आणि दुसऱ्यांचं अनेकाचे कानी गुण दोष मनानाने। का बरं? तुला जर देव पाहिजे ना, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। महाराज याही पेक्षा सोपा आहे का? अजूनही सोपा आहे। प्रत्येकाला देवानं तोंड दिलाय ना, प्रत्येकाला बोलण्याचं सामर्थ्य दिलाय ना, मग बोलत असताना सगळेजण बोलतात, कीर्तनकार बोलतात, ऐकणारेही बोलतात। ज्याला ज्याला बोलता येतं तो प्रत्येक जण बोलतो, पण असं बोलावं, असं बोलावं, असं बोलावं, असं बोलावं की बोलणाऱ्यालाही समाधान वाटेल आणि ऐकणाऱ्यालाही समाधान वाटेल। वेचिते वचन जेणे राये समाधान तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव। महाराज याही पेक्षा अजून सोपं काय आहे का? याही पेक्षा सोपं आहे। तुम्हाला यातलं काही जरी जमत नसेल तरी एक सोपा उपाय तुम्हाला जमेल। आपल्याला जे मस्तक दिलंय, आपल्याला जे डोकं दिलंय ते संतांच्या चरणावरती ठेंगणं करा। मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा। का? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव। महाराज म्हणाले ह्यातलं काहीच तुम्हाला जमलं नाही
तरी सुद्धा एक मात्र तुम्हाला करता येईल. काय? आपल्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना फार काही नाही, पण थोडा तरी परोपकार आम्हाला समाजाप्रती करता येईल का? म्हणून तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. सोपे सोपे 5 उपाय तुकोबारांनी या अभंगामधून सांगितले आणि प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे तरी हा सुलभ उपाव. कारण या जगाच्या पसाऱ्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी अगणित प्रयत्न करणारे अनेक ऋषी, अनेक साधू, अनेक तपस्वी, अनेक हठयोगी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कर्मयोगी असतील, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करतात, परंतु नाना साधनांच्या केल्या कटपटा, परी तू नपवसी हो याची दारवंटा. किती अवघड आहे ना. एवढ्या अवघड असणाऱ्या भगवंताच्या प्राप्तीचं सोपं साधन सोपेवर सांगितले संती, सोपेवर सांगितले संती, सोपेवर सांगितले संती, सोपेवर सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडा ओळावणी, समाधीचे सुख सांडा ओवाळोणी. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडावो वाळोणी, समाधीचे सुख सांडावो सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. आणि वर्म सांगणारे संत आहेत आणि संत तुमच्या आमच्यासाठी सोपं करून सांगतात. एवढं सोपं, एवढं सोपं, एवढं सोपं. तुका म्हणे सोपे किती सोपं आहे, सर्वाहुनी शहाणा तो धनी, घेतो येथे शपथ घेऊन सांगतात. याविन अनेक असता पै साधन, वाहत से आन विठोबाचे. असा हा सोपा उपाय भगवंताच्या प्राप्तीचा, ज्या माध्यमातून आपण या ठिकाणी कीर्तनाच्या रंगामध्ये अनुभवतो आहेत, त्याच कीर्तन रंगाचं विश्लेषण करणारा हा खऱ्या अर्थानं अभंग आहे. विठ्ठल शिष्य किती जरी मोठा झाला तरी गुरुजींच्या पुढे जायचं नसतं, म्हणून मागं घेतलं. आहे कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. आणि काय, गुरुजी इथं शेजारी बसले तरी पण ते कासवीच्या नजरेप्रमाणे, कासवी आपल्या पिल्याला स्तनपान करत असताना तिच्या कृपादृष्टीमधून करत असते, तसं त्यांनी नुसतं आमच्याकडे पाहिलं तरी काय होईल, कृपादृष्टी न्याहाळिले आपल्या पदी बैसविले. आणि म्हणून गुरुजींच्या सानिध्यामध्ये जवळजवळ गेली 15 वर्ष संत ज्ञानेश्वर महाराज माऊली सेवा मंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या आजीवलीच्या या अत्यंत सुंदर अशा प्रासादिक मंडपामध्ये गेली 15 वर्ष चालू असलेली ही नामसंकीर्तनाची सेवा आपण आज सर्वजण अत्यंत आनंदानं या वर्षाच्या 15व्या वर्षामध्ये हे पदार्पण करत असताना गुरुजींचं अधिष्ठान आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि असं साक्षात नाथ आणि एकनाथ आहेत, हे की नाही, नाथही आहेत आणि एकच नाथ आहेत. असे एकनाथ गुरुजी गोष्टी महाराज या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनानं चालू असलेला हा अत्यंत महोत्सव, सुंदर असा महोत्सव आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या काही मंडळींनी ठरवलं की अशा पद्धतीचा महोत्सव आपल्यामध्ये या ठिकाणी आपल्या भागामध्ये व्हावा. आणि मला अभिमान आहे
की आपण सगळेजण कोकणवासीय असा सुंदर महोत्सव दरवर्षी करत आहात. याच्या पाठीमागं प्रेरणाही तशा पद्धतीची आहे. आपलं जीवन जेवढं स्वच्छ आहे, आपलं जीवन जेवढं निर्मळ आहे, आपलं जीवन जेवढं सुंदर आहे, तेवढा सुंदर हा सप्ताह या ठिकाणी वाटतोय. आणि सप्ताह कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या सप्ताहाच्या माध्यमातून जाणवत आहे. 108 मंडळी आहेत वारकरी परंपरेमध्ये आणि एकूणच आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये 108 या संख्येला फार महत्व आहे की नाही. मागे माझं इथे कीर्तन होतं, ओंकार महाराज होते वाजवायला, तर तिथे 40 लोक होती आणि मी तिथं म्हणालो की 40 लोक म्हणजे हे अलिबाबाचे 40 चोर आहेत. त्या 40 चोरांनी काय चोरलं तर देव चोरला. हो, देव चोरला. 108 लोकांनी सुद्धा इथे प्रयत्न केला आणि याच्या त्याच्याकडे 1 रुपया न मागता हा भगवंताचा परमार्थ सर्व लोकांसाठी प्राप्त व्हावा याच्यासाठी हे परमार्थ धन लुटणारी ही मंडळी आहेत. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. अरे बाकीची कुठलीही चोरी करण्यापेक्षा राम नाम सोने चोरी हे सोनार महाराजांचं वक्तव्य आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. आणि सगळ्यांनी एक चोर पकडलाय आणि त्याचं नाव आहे दरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. या ठिकाणी या परमार्थ साधनेच्या जोरावरती आपण 108 मंडळींनी हा केलेला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्तुत्य असा उपक्रम आहे. पनवेलचा वारकरी आपल्या या YouTube चॅनलचं सुद्धा नाव आहे आणि पनवेलचा वारकरी असतो कसा याचं प्रत्यक्ष दर्शन या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. वा, बाकी लोक पनवेलसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रसिद्ध होते नाही असं नाही, पण आज पनवेल हे वारकऱ्यांचं पनवेल आहे हे या माध्यमातून जगाला कळणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या सप्ताहाची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये सगळे असणारे सगळेच मंडळी याच्यामध्ये विश्वस्त आहेत. परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमचे आदरणीय विश्वनाथ बुवा पाटील असतील, आदरणीय महादेव बुवा असतील, आदरणीय दत्तात्रयजी असतील, आदरणीय पुंडलिकरावजी असतील, आदरणीय चंद्रकांतरावजी असतील, आदरणीय आनंद महाराज असतील, या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आज सुंदर अशी सगळे साथ करणारे गायक वादक गुणीजन मंडळी आणि तुम्ही सर्वजण सज्जन श्रोते आज गेली 15 वर्ष या ठिकाणी या कीर्तन मंडपामध्ये भगवन नामचिंतनाचं असणारं महाधन जतन करत आहात. आपल्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय यांच्या या अभंगाचा विचार आपण काही आपल्या प्रस्तावित वेळेमध्ये करणार आहोत. विठ्ठल 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 भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही आम्ही सर्वजण तळमळ करतो आहे. मग या देवाची प्राप्ती व्हावी हे सगळ्यांचं अंतिम कर्तव्य आहे. कारण त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. मी प्रस्तावनेमध्ये बोललो की सुख नको आहे पाहिजे असा एकतरी माणूस या जगामध्ये शोधून सापडेल. अरे प्राणी सुद्धा शोधून सापडणार नाही, कारण प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतोय. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे, तुम्ही आम्ही सुखासाठी प्रयत्न करतोय खरं, पण आज समर्थांनी आम्हाला उघड आव्हान केलंय. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाहे. कोणाकडे पाहावं? ज्याच्याकडे पाहावं तो दुःखी आहे, ज्याच्याकडे पाहावं तो दुःखी आहे. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़ा थोड़ा सब जन दुखी, सुखी है राम के दास. कबीरदास महाराज म्हणतात कोणी शरीरानं दुखी आहे, कोई मन दुखी, कोणी मनानं दुखी आहे, कोई धन बिन रहत उदास, कोणी पैसे नाही म्हणून दुखी आहे, तर कोई खूप पैसे आहेत म्हणून सुद्धा दुःखी आहे. दुःख आहे सगळ्यांना आहे.
ज्याच्याकडे पाहावं तो दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन रंभावे. आशा मन सब घट व्यापी, कोई महल नहीं सुना रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. ज्याच्याकडे पाहावं तो दुखी आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन रंभावे. आशा मनशा सब घट व्यापी, कोई महल नहीं सुना रे. ज्याच्याकडे पाहावं तो दुःखानं जर्जर झालेला आहे. कोण सुखी आहे? फक्त आम्हाला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं. कसं वाटतं सांगू? माझ्यापेक्षा त्याचं बरं चाललंय. कसं वाटतं? माझ्यापेक्षा त्याचं बरं चाललंय. कुणाला विचारलं ना, महाराज कसं चाललंय, ते म्हणतात महाराज तुमचंच बरं आहे हो. तुमचंच बरं आहे. कसं काय बरं आहे? दररोज 12 गावला जाता, 12 गावचं खाता. काय पाहिजे की नाही? पण एक गोष्ट सांगू, ज्यावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हण आहे, ज्याचं टिंब टिंब त्यालाच कळतं. कळतंय ना मला काय म्हणायचं ते? तुमचे दुःख हे तुम्हाला माहिती आणि आमचे दुःख हे आम्हाला माहिती आहेत. आम्हाला वाटतं फक्त त्याचं बरं चाललंय आणि या जगात माझ्या एवढं वाईट जगात कुणाचं चाललेलं नाही. दुःखाचं मूळ कारण हे आहे. आम्हाला वाटतं की तो सुखी आहे. मी सांगत नाही, तुलसीदास महाराजांचा सुंदर दोहा आहे. दिन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे चतुरानन सुखी, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास विचार करे, हरि भजन बिना सब जन दुखी. फार सुंदर विचार आहे. दिन कहे धनवान सुखी. गरीबाला वाटतं की माझ्याकडे काय उपयोग आहे हो, जगायला तरी काय अर्थ आहे. ज्याची गरिबी आहे त्याला जाऊन विचारा आणि तो म्हणतो काही अर्थ नाही महाराज या जगण्याला. माझ्यापेक्षा ज्याच्याजवळ पैसे आहेत ना तो सुखी आहे. जो धनवान आहे त्याला विचारा, त्याला विचारा महाराज खरं सांगू का, खरं सांगू, खरं सांगू, जेवढे तुम्ही आणि आम्ही सुखी आहोत ना तेवढे धनवान सुद्धा सुखी नाहीत. कारण जेवढं तुम्ही मोठं व्हाल तेवढं काय होतं, दुःख आपल्या जीवनाला मोठं येतं. मोठ्या माणसांची दुःखही मोठी असतात आणि मोठ्या माणसाची संकटही मोठी असतात. आज आपण इथं कीर्तनाला बसलोय, पण तू असं 2 तास निवांत मोठ्या माणसांना बसता येतं काय? बसता येत नाही महाराज, नाही बसता येत. रात्रीचा दिवस करावा लागतो, दिवसाची रात्र करावी लागते आणि धाव 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 धावावं लागतं. आमचे गुरुवर्य महंत महादेव महाराज शास्त्री म्हणत असतात, मोठ्या माणसांची दुःखही मोठी आहेत, फक्त त्यांच्या बंगल्याला ऑल कंपाऊंड मोठं असल्यामुळे रडण्याचा आवाज बाहेर येतो. आणि आमचं काय हो, किती आनंद रे आनंद या झोपडीत माझ्या. जेवढं मोठं तुम्ही व्हाल, जेवढं मोठं व्हाल तेवढं दुःख जास्त आहे. दिन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी. आता महाराजा राजे महाराजे राहिले नाहीत,
पण या दोह्यामध्ये मी अलीकडच्या भाषेमध्ये थोडासा बदल केलाय. सांगू? दिन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख सरपंच को भारी. सरपंच कहे पंचायत समिति सदस्य सुखी, पंचायत समिति सदस्य कहे सुख जिल्हा परिषद सदस्य को भारी. जिल्हा परिषद सदस्य कहे सुख आमदार को भारी. आमदार कहे कोणत्याही गटातून जाईल पण मंत्रिमंडळात आलं तरच आहे ना. मला सांगा, ही सुखाची व्याख्या अशी व्याप्ती वाढत जाते. जेवढं मोठं होईल तेवढं दुःख जास्त आहे. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी देवाजवळ काय मागितलं माहितीये? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावत ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे तारवा, बोला मुंगी साखरे तारवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. तुका म्हणे जाणा जाणा व्हावे लहानाहुनी लहान. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. देवा लहान कर, लहान कर, व्हावे लहानाहून लहान. मला साधा विषय सांगायचा आहे. ही लहान मुलं बघा ना किती आनंदी असतात. आता हे शेजारी बसलेत, काय नाही मनाला आलं, बसले कीर्तनात, मनाला वाटलं, गेले निघून, कोण यांना अडवणार आहे. जेवढं लहानपणामध्ये आम्हाला सुख होतं तेवढं सुख मोठ्यापणामध्ये आहे का हो? मला सांगा खरं. आपल्या जीवनामध्ये जेवढं काही बोलू शकत होतो आम्ही, काही करू शकत होतो, मनाला आलं गेलो शाळेत, हसायला आलं बघा. आता हे नेमकं लहानपासून मोठ्यापणावरती म्हणजे मधल्या अवस्थेमध्ये आहे ते. मनाला आलं गेलो शाळेत, मनाला आलं नाही गेलो, उगाच शाळेमध्ये निघालो आणि गेलो कुठंतरी बाहेर, काय कोण आपल्याला. पण आता इथं कामावरती जायचं म्हटलं, तुम्ही निघाले, आता हे कीर्तन संपलं, नाईटची ड्युटी आहे, म्हटले नाही मला कंटाळा आला, चालणार आहे का? जावंच लागतं ना. अहो काही करता येतं लहानपणामध्ये. शाळेमध्ये 8 दिवस पोरगं गेलं नाही. किती दिवस? 8 दिवस गेलं नाही. शेवटी शिक्षकांना काळजी असते. शिक्षक घराकडे आले आणि घराकडे येताना जसं गुरुजी पाहिलं तसं आजोबा म्हणाले, बंड्या लपून बस, लपून बस. अरे लपून बस. म्हणे काय झालं? गुरुजी आले तुला न्यायला, पटकन लपून बस. बंड्या म्हटला, आजोबा तुम्हीच लपून बसा. आजोबा म्हणले, मी नाही शाळा बुडवली, मी कशाला लपून बसू.
बंड्या म्हटला, आजोबा तुम्ही जरी शाळा बुडवली नसली तरी मी गुरुजींना सांगितलं होतं आमचं म्हातारं मेलंय, 10वा पडल्याशिवाय मी शाळेत येणार नाही. आता मला सांगा, आता असं मी बोलू शकतो का? नाही. जेवढं लहान होईल व्हावे, लहानाहून लहान, जेवढं मोठं होईल तेवढं दुःख आहे. आपल्या वाटतं की या जगामध्ये माझ्या एवढा दुःखी कोणी नाही, पण खरंच सांगू का, आमच्यापेक्षा या जगामध्ये सुखी कोणी नाही. हा विचार करायला शिका, हा विचार करायला शिका. तुकोबारायांना देवाने विचारलं, काय तुकोबाराय, तुमच्या जीवनामध्ये आज एवढे वाईट अवस्था तुमच्या जीवनात प्राप्त झालेली आहे. वयाच्या 22व्या वर्षापर्यंत सावकारकी असणारे तुकोबाराय, महाजनकी असणारे तुकोबाराय, देहू गावचे सुप्रसिद्ध असणारे व्यापारी तुकोबाराय. आणि या तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक काळ असा येतो की श्री एक अन्न करिता मेली. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय काहीतरी मागा, काय कमी आहे का तुम्हाला? तुकोबाराय म्हणाले, अहो देवा, काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी, ऐसे घडोघडी चित्ता येते आठवू. अरे देवा, काय कमी आहे सांग मला. काय उणे मज येथ ठेवलिया ठाई, पोटा आलो तै पासोनिया समर्थे. या जगामध्ये सर्व गोष्टी आम्ही प्राप्त केल्या, परंतु सुख ज्याचं नाव आहे त्या सुखाचा मात्र विचार सुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही. मग अशा वेळी तुकोबारायांच्या समोर काही मंडळी गेली आणि तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय, आज तुमच्याकडे कुठल्याच प्रकारची साधन सुबद्धता नाही, पण तुमच्या जीवनामध्ये जे सुख आम्हाला पाहायला मिळत आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय काय या सुखाचं रहस्य आहे? तेव्हा तुकोबाराय म्हणाले, दुसरं काही नाही, आज आमच्या जीवनामध्ये जे सुख प्राप्त झालं ना, याचं कारण आहे देव घरा आला आला, देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला, हो भक्ती सन्माने पूजिला पूजिला, देव घरा आला आला, देव घरा आला. तुकोबाराय म्हणाले, ज्यांचं स्वप्न सुद्धा पडत नाही, जो ध्यानामध्ये सुद्धा येत नाही, तो देव मागे पुढे उभा राहे सांभाळीत. अरे आम्ही झोपायला गेलो तरी देव आमच्या बरोबर असतो, आम्ही बोलायला लागलो तरी देव आमच्या बरोबर असतो, आम्ही जेवायला लागलो तरी देव आमच्या बरोबर असतो, सर्व काही करता देव आमच्या बरोबर आहे. एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, हरीचे चिंतन, आसनी शयनी सदा हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे कीर्तन. सदैव सर्व ठिकाणी, सर्व स्थळी, सर्व कार्यामध्ये देव आमच्या बरोबर आहे. मग तुकोबाराय, तुमच्या बरोबर जर देव आहे, तुम्हाला जो प्राप्त झालेला देव आम्हाला प्राप्त होईल का? तुकोबाराय म्हणाले, होईल ना, परंतु याच्यासाठी आम्हाला काय उपाय करावा लागेल, काय उपाय करावा लागेल? तुकोबाराय म्हणाले, आहे उपाय, आहे उपाय. तुम्हालाही देव भेटेल आणि सहजासहजी देव भेटेल, आहे त्या परिस्थितीमध्ये देव भेटेल. त्या देवाच्या प्राप्तीसाठी कुठे जायची गरज नाही. न लगती सायास
जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आपलं कुठलंच काम सोडायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. काय महाराज, कसं काय आम्हाला देव भेटेल? एक उपाय सांगतो. तुकोबाराय म्हणाले, तो उपाय काय आहे? अभंगाचं पहिलं चरण. भावे गावे गीत 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 भावे टाळ्या वाजवा. हा, जोरात टाळ्या वाजवा ना. 10 रुपयाला एक विकत आणल्यासारखी वाजवा. जोरात वाजवा जरा. दुसरं काही नाही, थंडी जाईल तुमची. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. अभंग आहे. भावे गावे गीत आणि शुद्ध करोनिया चित्त. तेवढ्याच सुंदर आणि तेवढ्याच भावनायुक्त अंतःकरणाने त्यांनी गायलंय. शुद्ध करोनिया चित्त तुझं व्हावा हे देव. तुकोबाराय म्हणाले, तुम्हाला देव पाहिजे ना, देव पाहिजे ना, मग मी तुम्हाला उपाय सांगतो. एक लक्षात ठेवा, उपाय सांगणारे तुकोबाराय आहेत. उपाय सांगणारे तुकोबाराय आहेत. आणि ज्यांना आम्हाला उपाय पाहिजे त्यांच्यासाठी झालेला अपाय म्हणजे आम्ही सगळे देवापासून दूर गेलेलो आहोत. म्हणजे भक्त म्हणजे जे देवाच्या जवळ आहेत ते भक्त, आणि विभक्त म्हणजे जे देवापासून दूर गेलेले आहेत ते विभक्त आहेत. मला सांगा, आज आम्ही सगळेजण एवढ्या लांब देवापासून गेलेलो आहोत की ज्याच्यापासून आमची निर्मिती झाली त्या देवाला आम्ही विसरलो, आणि परिणाम विसरले तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या. आणि मग हा उपाय आहे. काय उपाय आहे? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. ऐका, उपाय सांगणारा डॉक्टर हुशार असावा लागतो. नीट लक्ष देऊन ऐकताय ना? उपाय सांगणारा डॉक्टर काय हुशार असावा लागतो. नाही तर बऱ्याचदा असं होतं की ज्याच्याकडे उपाय मागायला जायचंय तोच अपायानं बरबटलेला आहे. म्हणजे आमच्या पुण्यात एकाची अशी ॲडव्हर्टायझिंग झाली होती की गेलेले केस 6 महिन्यात परत येतील. आता महाराजांना एवढी छान केस आहे, पण त्यांच्याकडे बघून ज्यांना केस नाही त्यांच्या पोटात जळण होते. काय काय करतात लोक म्हणतात गेलेली केस असली तरी चालेल पण डोक्याला केस असले पाहिजे. बरोबर आहे ना? मग काय एवढी गर्दी. बरं, आताच्या काळात ॲडव्हर्टायझिंग, तुम्ही फक्त ॲडव्हर्टायझिंग करा हो, लोक पाहिजेत तेवढे तुम्हाला पैसे देतात, आहे की नाही? हे सगळ्या क्षेत्रामध्ये चाललंय. गाणारे काही कमी आहेत का? वाजवणारे काही कमी आहेत का? कीर्तनकार काही कमी आहेत का?
पण ज्याला पुंगी बजाव कार्यक्रम जमला त्याचं काम साधलं. नाही, फक्त आता काय आहे, आता फक्त एवढंच आहे, झुकती आहे दुनिया झुकाने. जुने कीर्तनकार सांगायचे, एकानं काही नाही म्हणे, मोठा भोंगा लावला आणि फक्त एवढंच बाहेर मोठा मंडप दिला आणि आतमध्ये लिहिलं होतं की रेडा भुसा खातो, आणि लोक तिकीट काढून ते बघायला जात होते हो. बाकी आतमध्ये काय रेडाच आहे तो, परंतु बाहेर ॲडव्हर्टायझिंग चांगली केली. आता एवढी चांगली ॲडव्हर्टायझिंग, केस गेलेले परत येतात म्हटल्यावरती लोक जी गर्दी करायला लागली. नंतर लक्षात आलं की एक जण शहाणा गेला आणि त्यानं बघितलं की जो डॉक्टर सांगतोय की गेलेले केस परत येतील, त्याच डॉक्टरनी डोक्याला विग लावलं होतं. आता बोला काय करणार हो. काय आहे, दररोज प्रवास होतो, एवढा प्रवास कधी कधी आज सकाळपासून तिसरा कार्यक्रम आहे, दररोज प्रवास असतो. आणि या प्रवासामध्ये एकदा तर अमरावतीला गेलो, समृद्धी महामार्गाने गेलो, एवढा प्रवास झाला आणि काय झालं कळत नव्हतं. पण कीर्तन संपलं आणि संपताच मला असं फिरायला लागलं, असं गरगर सगळं काय व्हावं ते काय होतंय काहीच कळत नव्हतं. गुरुजींसारखे चांगले एक जाणकार तिथं होते. म्हटले, महाराज तुम्हाला काहीतरी त्रास होतोय? म्हटलं होतोय ना, पण आता इथं कुणाला सांगायचं नाही. म्हटले काय होतंय? म्हटलं अहो मला कसं तरी गरगरायला लागलंय. मग गुरुजींनी तिथल्या लोकांना बोलवलं, म्हटले जरा महाराजांना पटकन तुम्ही दवाखान्यात घेऊन जा. मग तिथं रात्री बिचारे 12 वाजता त्यांनी हॉस्पिटल उघडलं. पण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी मला काळजीने विचारलं, महाराज काय होतंय तुम्हाला? म्हटलं काय होतं काही कळत नाही हो, पण मगाचपासून ना मला सगळं एकाचं 2 दिसायला लागलंय हो. म्हणले म्हणजे कसं? आता बघा ना, म्हटलं हे तुमचं सलाईनचं स्टँड एक आहे ना, त्याचं मला 2 दिसत आहेत. ही खुर्ची एक आहे ना, मला 2 दिसत आहेत. काय करू? हा पाण्याचा तांब्या एक आहे, मला 2 दिसत आहे. असं मी सगळं काळजीनं सांगत होतो. डॉक्टर महोदय सुद्धा खूप काळजीनं ऐकत होते. सगळं माझं सांगून झाल्यावरती डॉक्टरांनी मला हळूच विचारलं, हे तुमच्या तिघांपैकी कुणाला होतंय? मी केबिन मध्ये पाहिलं मागे वळून, केबिन मध्ये मी एकटाच होतो. नंतर माझ्या लक्षात आलं, महोदयांना एकाचे 3 दिसत आहेत. त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे ना. म्हणजे ज्या डॉक्टरकडे जायचंय त्या डॉक्टरकडे जात असताना आपण किमान अशा पद्धतीचा उपाय शोधला पाहिजे. अरे आज संत म्हणून फिरणारे या जगामध्ये भरपूर आहेत. या जगामध्ये दर गुरुवारी इकडनं एक अम्मा, तिकडनं एक बाप्पू, तिकडनं एक बुवा, हे वेगवेगळे संप्रदाय आपल्या जगामध्ये पाहायला मिळतात. परंतु जगात कितीही संप्रदाय असू द्या, ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत नाहीत, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ नाहीत. पण दुर्दैव हे आहे की माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या महाराष्ट्रामध्येच इकडचा तिकडचा बाबा आणि तिकडचा बापू येतो कशाला? काय गरज आहे? आमचा मायबाप एवढे श्रीमंत असताना, ज्याचे मायबाप श्रीमंत आहे त्या लेकरानं याच्या त्याच्या पुढे हात पसरायची गरज नाही. आम्ही श्रीमंत अशा ज्ञानोबा आणि तुकोबारायांची लेकरं आहोत. दुर्दैव हे आहे की आम्हाला कुठेतरी थोडं बरं वाटायला लागतं. 100 एखाद्याचं डोकं दुखायचं राहतं, 100 एखाद्याला कुणाला काहीतरी आपल्या भौतिक सुविधा प्राप्त होतात, आणि आम्ही म्हणतो की नाही ते त्यांच्याकडे गेलं ना सगळं बरं चालतं. पण खरं सांगू, बरं होणं वेगळं आहे आणि बरं वाटणं वेगळं आहे. ज्ञानोबा तुकोबारायांच्या जवळ आपण आलो तर आमचं बरं होणार आहे, बरं वाटणं हा विषय वेगळा आहे. या संतांच्या साहित्याचा, अभंगाचा जर आपण अनुभव घेतला, अरे साधा प्रश्न आहे, आपण कधीतरी विचार केला पाहिजे. ज्यांच्या जवळ गेल्यानंतर आमचे विकार गेले पाहिजेत, ज्या गुरूंकडे गेल्यानंतर आमच्या अंतःकरणामधला मल, विक्षेप, आवरण, दोष दूर झाला पाहिजे, ज्या संतांच्या जवळ गेल्यानंतर आमच्या मनामध्ये भक्ती प्रेमाचा उमाळा निर्माण झाला पाहिजे, आमच्या जीवनातलं दुःख जावं, आमच्या जीवनातले विकार जावे म्हणून आम्ही एखादा गुरु करतो आणि त्यांना उपाय विचारायला जातो. पण मला सांगा, ते जर विकाराने बरबटलेले असतील तर ते काय तुम्हाला खाक उपाय सांगणार आहेत? कुठेतरी आपण आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. घरामध्ये धान्यामध्ये आळ्या झाल्या म्हणून त्या आळ्या फवारण्यासाठी कीटकनाशक म्हणून एक जण घेऊन गेले. आता त्या आळ्या होत्या म्हणून ते फवारण्यासाठी, ते पावडर लावण्यासाठी घेऊन आले, आणि थोड्या वेळानं पुन्हा मेडिकलवाल्याकडे गेली आणि त्यांना म्हणाले, अहो साहेब हे जरा बदलून द्या ना. ते म्हणे कशाला? हे तर चांगलं आहे, आता सध्या हेच 1 नंबरचं ब्रँड आहे, स्वतः शाहरुख खान याची जाहिरात करतो.
किती चांगलं ब्रँड आहे? ती म्हटली अहो ब्रँड चांगला आहे, सगळं चांगलं आहे, जाहिरात चांगली आहे, पण आळ्या मारायला म्हणून मी हे फोडलं तेव्हा पावडरमध्ये 4 आळ्या होत्या. कळतंय ना? तुम्हाला उपाय सांगणारे हे तुकोबारा आहेत आणि तुम्हाला आम्हाला उपाय सांगताना तुमच्या आमच्या सारखा उपाय सांगतात. तुकोबारा म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्यास तेची देव साहे ओजे त्यास तेची देव. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्यास साहे ओजे त्यास अधिकार तैसा करू उपदेश अधिकार तैसा करू उपदेश अधिकार तैसा करू उपदेश अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देव साहे ओझे त्यास तेची देव तेची देव. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देव. या भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग, योग मार्ग आहे, जप मार्ग आहे, तप मार्ग आहे, वेगवेगळे अष्टांग योग आहेत. परंतु या सगळ्यांचा उपयोग करत असताना नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात अवघ्या वाट्या वाटा झाल्या शिण कली नगडे नचले साधन. या सगळ्या वाटा काय झालेल्या आहेत? क्षीण झालेल्या आहेत. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची शेलवटा भागा आला. अरे योग सोपा आहे का? म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले योगाच्या गावाला तुम्ही जाऊच नका. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. सगळेजण हरिपाठ म्हणत होते, किती छान ना. मी लाईव्ह हरिपाठ ऐकला येता येता. काय गोड हो. खरं सांगू का गुरुजी, परमार्थ करावा हा फक्त कोकणातल्या लोकांनीच. क्या बात आहे. असा शुद्ध सजलेला नटलेला परमार्थ पाहिजे. काय दुर्दैव काय झालं कळत नाही. कुठून माणसाने या संकल्पना निश्चित केल्यात आणि कुठून हे ठरवलं कळत नाही. परंतु असं गबाळे कपडे घातले म्हणजे लोकांना वाटतं की लय मोठे विरक्त आहेत की काय. अरे गबाळा आणि विरक्त याच्यात फरक आहे. फरक आहे. उगाच धोत्राला गाठी बांधायच्या आणि तिकडं पुन्हा वेगळं अजून काही करायचं. कुणी सांगितलंय? आमचे गुरुजी म्हणायचे कीर्तनामध्ये बुवा असं नटून यावं. का नटून यावं? अरे आम्ही देवाला बघायला जाणार आहोत ना, आणि देव आम्हाला बघणार आहे ना. सब सखिया चालो, बिहाग रागामध्ये बंदिश आहे. प्रभु के दर्शन धन धन भाग सुखद होत नयन. सब सखिया चालो प्रभु के दर्शन धन धन भाग सुखद होत नयन. 16 सिंगार सजोत सुलक्षण कुसुम सुगंधित हर रंग सुबसन. गिरधर प्रभु के चरणन अर्पण आज करो अपनो तन मन धन. सब सखिया चालो प्रभु के दर्शन. 16 सिंगार करून या. कुसुम सुगंधित हर रंग सुबसन. वेगवेगळ्या रंगाची कपडे घालून या. आमच्या गवळणीने केला ना शृंगार. आल्या
पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी. मी बघितलं या गवळणी अशा सगळ्या नाचत होत्या ना, किती सुंदर गवळण म्हणत होता, अभंग म्हणत होता हरिपाठामध्ये. तरणा भाग्यवंत, काय शब्द आहे हो, काय शब्द आहे, काय शब्द आहे. मला या पोऱ्यांचं फार कौतुक वाटतं. हे नंतर बरमुड्यावरती असतात हे मला माहिती आहे, हेही मला माहिती आहे. हे अगदी 3/4 वरती असतात. काय वातावरण, पण कीर्तनाला उभं राहिलं ना की धोत्रातच. अरे कीर्तनाच्या स्टेजच्या खाली गेलं ना मग कळणार सुद्धा नाही हेच महाराज होते का मगाशी. पण असू देत ना, बाहेर तुम्ही कसंही असा हो, बाहेर कसं, पण तुम्ही संप्रदायाच्या व्यासपीठावर जेव्हा जाल ना तेव्हा आहे कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. आणि ही मर्यादा पनवेलकरांनी सांभाळली आहे, याचं आपल्याला सगळ्यांना कौतुक आहे. आता उगाच कुठं काहीतरी लाल घाला, पांढरं घाला आणि हिरवं घाला आणि धोत्राच्या ऐवजी पॅन्ट घाला, काय कशाची गरज आहे हो. पण पनवेलकरांनी हा कीर्तनाचा महोत्सव कसा असावा, किती सजलेला असावा. मी सांगत होतो हरिपाठ, हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय वर्णन करतात. योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरी मुखे म्हणा म्हणा हरी, आवाज हरी, हरी हरी हरी, हाय हरी मुखे. वाह वाह वाह, ये हो, वाह क्या बात है. म्हणा सगळे. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या आता आपल्या स्वतःसाठी वाजवा. हा आता स्वतःसाठी म्हणल्यावर किती जोरात वाजवल्या बघा बरं, किती गोड गायले गुरुजी. आपली 15 वर्षाचं अनुष्ठान तुमचं या ठिकाणी आहे, त्याचं हे सगळ्यात मोठं फळ आहे हो. हां, गुरुजींसारखा माणूस 15 वर्ष इथं दररोज 7 दिवस राहतो. देव येतो आपल्या घराला, देव येतो. किती सुंदर गायला तुम्ही. काय द्यावं तुमच्यासाठी. एक हात वरती करा असा उजवा सगळ्यांनी. वा वा वा, उजवा एकच करा हात. निवडणुकीच्या वेळेस माझ्याकडे लक्ष ठेवा. हात वरती करा, असा असा माघारी फिरवा आणि अशी शाबासकी घ्या. ही गुरुजींकडनं तुम्हाला शाबासकी आहे. विठ्ठल विठ्ठल. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची शेलवटा भागा आला. ज्ञानमार्ग किती कठीण आहे. पाहे पा लोहाचे चणे, का पोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी होय. ज्ञानोबाराय वर्णन करतात. अहो एखादा बोचरा माणूस आहे, दात तुटलेले आहेत, आणि अशा माणसाला जर आम्ही ज्ञान सांगायला गेलो तर त्याच्या तोंडामध्ये लोखंडाचे हरभरे द्यावे अशा पद्धतीने होईल. ते मरून जाईल का पोट भरेन हो. तसं आत्ताच्या या युगामध्ये तुम्ही आम्ही सगळी माणसं आपल्या या जीवनाचा विचार करण्यासाठी सोपं काहीतरी सांगा, सोपं काहीतरी सांगा, सोपं काहीतरी सांगा म्हणून संतांच्या जवळ गेले आणि जगातल्या या सर्वांच्या विषयी कळवळ्याची जाती असणारे जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आम्हाला हा परमार्थ सोपा करून सांगतात. अहो योगाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा हठयोग करत असताना त्या हिमालयाच्या उंच पर्वतामध्ये, बर्फाच्छादित असणाऱ्या त्या हिमालयाच्या हिमशिखरांमध्ये आपल्या स्वतःला असं झाडाला उलट टांगून घेतात ते संन्यासी आणि साधू विरक्त हठयोगी. आणि देवाच्या भेटीची अपेक्षा करत असताना त्यांच्या हृदयाचे आणि त्यांच्या शरीराचे लचके तोडत असणारे ते कावळे गिधड त्यांच्या अंगावरती अंगाभोवती घुंगत असतात. परंतु भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून स्वतःला त्या शरीराला त्या या ठिकाणी यातना देतात आणि त्या कावळ्यांना प्रार्थना करतात. कागा सब तन खाइयो, कागा सब तन खाइयो,
चुन चुन खाइयो मांस, दो नैन छांड दिनो, जिन प्रभु मिलन कियास. हे कावळ्यानो, अरे सगळं शरीर माझं खा, सगळं खा, पण दोन डोळे मात्र ठेवा अजून. का? ये दोन नैना कहिए न माने, नदिया बहे जैसी सावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. देवाच्या भेटीसाठी डोळ्यामध्ये असे गंगा यमुना सरस्वती वाहते आहे. कीर्तनामधून, भगवंताच्या भजनामधून, नामस्मरणामधून रडायचं असतं हो, मायबाप हसायचं नसतं. कीर्तन हे हसण्यासाठी आणि लाफ्टर चॅलेंजचा कॉमेडी शो नाहीये, आहे कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. अंतःकरणामध्ये देव भेटावा म्हणून एवढ्या स्वतःला यातना देणारे, परंतु त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा तो येत नाही. येतो का? त्याला दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देवो. गुरु परंपरेच्या अभंगामध्ये गातो ना आपण, योगियांच्या ध्यानी द्याताना तुडसी, तो तू आम्हा पासी मागे पुढे. अरे योग्यांना दुर्लभ असणारा देव भेटेल कसा आम्हाला? तुकोबारा म्हणाल भेटेल. काय कसा भेटेल? सोपं काम करा, सोपं करा, सोपं करा, सोपं करा. आता जसं तुम्ही गायलात ना तसं गा. कसं? भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. शुद्ध करून या चित्त, शुद्ध करून या चित्ता, तुझ व्हावा आहे देव, देव तुझ व्हावा आहे देवा. शुद्ध करून या चित्त, शुद्ध करून या चित्त, तुझ व्हावा आहे देव, व्हावा तुझ व्हावा आहे देव. देवा. भावे गावे गीत, आता एक प्रश्न मला याच्यामध्ये आपल्याला उपस्थित करायचा आहे. महाराज, तुम्ही तर म्हणाला तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुम्ही सुलभ म्हणालात, खरंय. काय म्हणालात? सुलभ म्हणालात, खरंय. गणेश महाराजांनी आतापर्यंत एवढं सांगितलं की संत आम्हाला सोपं करून सांगतात, हे खरं आहे का? हे तुकोबारायांनी सांगितलेलं खरं आहे? अहो, गावे हे सुलभ आहे का? गाणं हे सोपं आहे का? गायचं म्हटल्याबरोबर काय काय करावं लागतं? दररोज तासन तास रियाज करावा लागतो. एखादा गायक जेव्हा एखादी ताण त्याच्या गळ्यामधून येते, त्याच्या पाठीमागं त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या 8-8 तासाच्या मेहनतीचा प्रयत्न आहे हा. म्हणून आपल्या संगीतामधला एक सगळ्याचं ब्रीदवाक्य ठरलेलं आहे, जो रियाज करेगा वही राज करेगा. गाणं एवढं सोपं आहे का? वैकुंठवासी गुरुनाम गुरु आमचे बोधेबुवा म्हणायचे की ह्याला घासावं लागतं महाराज. उगच येते का गळ्यामधून ताण? उगच येते का? एखादा राग म्हणायचं म्हटलं तर महाराज किती अवघड आहे ना. अहो, राग तेच असतात,
परंतु नुसती थांबायची जागा बदलली तरी रागाचं स्वरूप बदलतं. भूप आणि देशकार एकच राग आहे की नाही? कालिंगड आणि भैरव सारखेच आहे की नाही? सुरावट सारखीच आहे, परंतु थांबायची जागा बदलली की राग बदलला. थांबायची जागा बदलली की शब्दही बदलतात, थांबायची जागा बदललं की अर्थही बदलतात. तसं थांबायची जागा बदललं की रागही बदलतो. एक एक शब्द एक एक स्वरांचा जर विचार केला, आपण बोलाचा विचार केला, पखवाजावरती एखादी लग्गी वाजवायची, एखादा चक्रधार वाजवायचा आहे, तर तो बेदम असलं पाहिजे का दमदार तिहाई असली पाहिजे हे ठरवण्यासाठी पहिला दम ठरवावा लागतो आणि त्याच्यासाठी वाजवणारा दमदार असावा लागतो. नाही तर आजकाल काय परिस्थिती आहे, यूट्यूबवरती आम्ही बघतो पखवाज कसा वाजवावा. थापा मारणाऱ्यांचे तर एवढे व्हिडिओ आहेत, पण ते थापाच मारत असतात. लक्षात आहे ना? आणि एवढे त्यांना लाईक सुद्धा आहेत, भरपूर आहेत, परंतु त्याच्यासाठी जावे त्याच्या वंशा. मी अगोदर पुन्हा म्हणतोय, एखादा कलाकार एक जेव्हा कला सादर करतो, ही कुठलीही कला असू देत, म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हणालो की टाळ्या वाजवा. जेव्हा हे गातात वाजवतात तेव्हा यांच्या साधनेचा आपण केलेला हा पुरस्कार आणि गौरव आहे. आणि दुसरं कलाकाराला काय हवं असतं, त्यांनी केलेल्या त्याच्या साधनेचा आपण सर्वांनी गौरव करावा. याच्यापेक्षा अजून दुसरी काय अपेक्षा असते? कोण येती घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. अहो, ही साधना करण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी कला आहे. 64 कला आहेत. आता एक 65वी कला गुरुजी त्याच्यामध्ये एक ऍड झाली. कोणती माहिती आहे? साऊंड सिस्टीम. नव्हती, पण यांना चांगली जमली आहे ती. आता 66वी पण यायला लागली युट्यूबची, सोशल मीडियाची. सांगायला महत्वाची गोष्ट ही आहे की आमच्या जीवनामध्ये गाणं सोपं आहे का हो? सहज नुसतं जागा बदलली, सारे ग प द सा द प ग रे द द सा, हा भूप आहे. सारे ग प द सा सा द प ग रे सा द द, सारे ग कोमल केला की शिवरंजनी झाला. आता या शिवरंजनी रागाचं नाव बदलून कीर्तनी राग केला पाहिजे असं मला वाटतं. कारण कीर्तनकार बुवांना जास्त एवढाच राग येतोय, बाकी कीर्तनात भरपूर राग येतो. उलट बुवांना राग येऊच नाही, यावा का राग येऊ नये. पण काय काय बुवा असे बघितलेत मी, कीर्तनात माईक वाजायला लागला म्हणून माईक फेकून माईकवाल्याच्याच डोक्यामध्ये घातलाय. अहंकाराचा. बुवांना यावेत राग, पण आसावर यावा, नटभैरव यावा, कालिंगडा यावा, वृंदावनी सारंग यावा, असे राग यावेत ना. पण आता काय झालंय, कीर्तन करणं म्हणजे सगळ्यात सोपं, वाजवणं अवघड आहे. धा वाजवायचा आहे, ता वाजवायचा आहे, त्यासाठी रियाज करावा लागतो. पण बोलायला काय रियाज करावा लागतो? बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी. गाणं अवघड आहे, म्हणून जास्तीत जास्त लोक इकडं ओळायला लागली आहेत. परंतु कीर्तनातलं गाणं हे एवढं महत्वाचं आहे, एवढं महत्वाचं आहे. आमचे गुरुजी म्हणायचे, बुवा सगळा शृंगार केलाय, सगळ्या प्रकारचे अलंकार घातलेत, चांगल्या प्रकारची उच्ची वस्त्र घातली आहेत, परंतु जोपर्यंत त्या बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही, कपाळाला कुंकू नाही, तोपर्यंत जसं त्या अलंकाराला शोभा नाही, तसं कीर्तनकाराचं कीर्तन हे भजनाविना शून्य आहे. कारण तुका म्हणे येथ भजन प्रमाण, काय थोरपणा जाणावे ते. कीर्तन म्हणजे शुद्ध चिंतनीय भजनच आहे. जे आम्ही गाणार त्या गाण्यामधूनच आपल्याला त्याचे भाव निर्माण होता आले पाहिजे. आज दुर्दैव हे आहे, पण खरं सांगा महाराज, गाताना सोपं आहे का हो? अवघड आहे. गाणं खूप अवघड आहे. शब्दांमध्ये सुद्धा थांबायच्या जागा बदलल्या की अर्थ बदलतो. एक प्रसिद्ध उदाहरण तुम्हाला सांगतो. जागा बदलली की अर्थ कसा बदलतो, तर प्रके आत्रे म्हणजे प्रसिद्ध असे विद्वान होते आणि त्यांच्या एका मित्राशी त्यांचा वाद झाला. कशावरनं वाद? आता पूर्वीच्या काळातले विद्वानांचे वाद हे तार्किक असायचे. तेव्हाचे बुद्धिवादी वेगळे होते, आताचे बुद्धिवादी वेगळे आहेत. आताच्या बुद्धिवाद्यांना बुद्धी आहे का नाही हाच मोठा वाद आहे. आणि जर असेल तर त्यांची बुद्धी दुसऱ्यांचा वाद लावण्यासाठीच आहे, मिटवण्यासाठी कुठे. पण तशा विद्वानांच्या वादामधून सुद्धा काहीतरी सार्थ व्हायचं. त्यांचा वाद चालू होता. व्याकरणामध्ये स्वल्पविराम, विरामचिन्ह, पूर्णविराम या कशाला पाहिजेत रांगोळ्या? आत्रे म्हणायचे नाही, ह्या पाहिजेत. माणसाला कुठं थांबावं हे कळेल. आणि खरं सांगू, माणसाला कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. कुठं थांबावं, कुठं थांबावं, कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. आमचं पार पुढं निम्मी लाकडं, कळतंय का? कळतंय ना? लाकडं गेली कुठं?
पार संपलं तरी आम्हाला थांबायचं कळत नाही, अजून येऊ देत, अजून येऊ दे, अजून जोडाजोडी करायचीच असते. अरे बोलता येईना तरी पण आता तरी राम राम म्हण, आता तरी केशव माधव म्हण. नाही, विनोदानं सांगत असतो की म्हातारं मरायच्या वेळेला अगदी अंथरुणावरती खिळून होतं, वाचा गेली, काहीच बोलता येईना, आता मरणार. एवढ्यामध्ये 2 मुलं इकडं, 2 सुना इकडं, सगळा परिवार पुढं बसलेला आहे आणि कॉटवरती पडल्या पडल्या म्हातारं शांत पडलंय. बोले ना, बघे ना, सगळ्यांना वाईट वाटायला लागलं. आता बाबा गेले, आता बाबा जाणार, आता बाबा जाणार. सगळेजण रडायला लागले. काही बघत नाही, कुणाशी बोलत नाही, सगळी वाचा गेली, सगळं गेले, सगळं झालंय. आणि तेवढ्यामध्ये हळूच म्हातारं वा के वा के. त्याच्यातला मोठा मुलगा होता, तो सकाळीच प्रवचन ऐकून आला होता आणि प्रवचनकार महाराजांनी सांगितलं होतं, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अरे अंतकाळाला देवाचं नाव येते माझ्या बाबांच्या तोंडामध्ये. वासुदेव केशव म्हणायचे त्यांना. आयुष्यभर संसार केला, आयुष्यभर काडीमोडी जमून प्रपंच केला, देवाचं नाव कधी घेतलं नाही. आता त्यांना वासुदेव केशव म्हणायचंय. पण काय करावं, वाचे गेली हो, काय करावं त्याला कळेना. त्यानं फोन लावला मुंबईवरनं. त्याचा एक चांगला मित्र, डॉक्टर झालेला, MS असलेला तो मित्र पळत आला आणि त्यानं पाहिलं, वडिलांचं नाडी परीक्षण केलं. म्हटलं अरे सगळं रमेश, सगळं संपलं, आता काय याला उपयोग नाही. नाही नाही म्हटलं, काही कर, काही कर, पण त्यांना जे वासुदेव केशव म्हणायचं ना ते पूर्ण करू दे, त्यांना म्हणू दे रे. त्यांच्या तोंडातनं शब्द निघत नाहीत, म्हणू देत ना. तो म्हटला हे बघ, 50,000चं एक इंजेक्शन आहे, 3 मिनिटं बॅटरी चार्जिंग होईल, चालेल का? तो म्हटला जाऊ दे ना, 50,000 रुपये हरकत नाही. पण म्हातारं एवढं चिंगूस, ते 50,000चं नाव घेतलं की ते पोराकडे डोळं वटारून म्हणत होतं वा के. पोराला वाटलं की म्हणायचं याला वासुदेव केशव. अहो इंजेक्शन दिल्याबरोबर ती म्हाताऱ्याची बॅटरी चार्जिंग झाली आणि उठल्या उठल्या पहिला सटकनं पोराच्याच थोबाडी ठेवून दिली. नालायकांनो, मी मगाचपासून सांगतोय रे, ते वासरू तिथं किरसुनी खाते, त्याच्याकडे बघा. कधी संपणार आहे आमचं? थांबायचं कुठं हे कळालं पाहिजे. मला महत्त्वाची गोष्ट सांगायची ही आहे की रागांमध्ये, तालांमध्ये शास्त्र आहे आणि हे शास्त्र एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे. मग तुकोबाराय म्हणतात हे कसं काय बरं सोपं आहे, हे कसं सोपं आहे, कसं सोपं आहे? आम्हाला तर गाता येत नाही, आम्हाला तर आवाज नाही. पण तुकोबाराय म्हणाले त्याचा काही विचार करू नका. नये जरी तुझ मधुर उतरे, दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया विण. पण हे प्रमाण खालच्यांनी पाठ करायचं बरं. तुम्ही वरचे म्हणताल मग हे मग गडबड होईल. तुकाराम महाराज म्हणाले नय जरी तुझं मधुर होतं, मग कसंही ओरडा, असं नाही. त्याला स्वरात गावंच लागतं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. पण या सगळ्यांबरोबर एक वाक्य अत्यंत महत्वाचे आहे. गाणं अवघड जरी असेल तरी सुद्धा भगवंताला आवडणारं गाणं ते म्हणजे भावाचं गाणं आहे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही भावनायुक्त अंतकरणाने जर गायलं ना तर ते देवापर्यंत जाऊन पोचतं. कसंही गा, कसंही गा. येईल तैसा बोल राम कृष्ण. तुकोबाराय म्हणतात ना, गिरिधर लाला तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका, राग कला नहीं जानत तुका, गिरिधरी लाला तो भाव का भूका. अरे तो देवाच्या जवळ भाव पाहिजे. आणि आम्ही गात असताना जर अंतकरणामध्ये भाव असेल ना तर तो नाचतो कीर्तनामध्ये. तेथ असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. फक्त काय आहे माहितीये का, आता आम्ही गातोय, खरं आम्ही गातोय, पण आमचं गाणं हे खरंच भावाचं असतं का भाव खाऊन असतं हो? विचार करा. आज दुर्दैव हे आहे की आम्ही गातोय पण काय गातो हे सुद्धा कळत नाही. आमचं गाणं हे देवासाठी नसतंच. एखाद्याला गायला यावं, चाल म्हणायला आला की अशा आवेशामध्ये असतो, अशा आवेशात असतो. माझ्या मागं याला म्हणायला दिलं का, याला म्हणायला दिलं माझ्या मागं,
आता बघतो. असा दात ओठ खाऊन अशी काय चाल काढणार, अशी अमित महाराज अशी चाल काढतो, अशी चाल काढतो आणि पुन्हा येताना त्याचा आवेश असतो. मग म्हणताच आलं नाही. आणि पखवाजाला तर समज सापडलं नाही, कसा तोंडावरती आपटला. तुझं गाणं हे पखवाजावरती तोंडावरती आपटण्यासाठी आहे का देवासाठी आहे? दुर्दैव आमचं हे आहे की आम्ही भजन करतोय, पण भजनामध्ये जर भाव नसेल ना तर तुकोबारा म्हणाले, भजन ते ओंगाळवाणी नरका जाणे चुकेना. पाठ करून ठेवा हे प्रमाण. बऱ्याच जुन्या आज इथं बरेच नवीन तरुण मंडळी आहेत, या जुन्या लोकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे. नाहीतर काय जुन्या माणसांनी भजन पार संपवलं. हो, पार संपवलं. एखादं जर नवखं पोरग टाळ घेऊन उभा राहिलं आणि त्याचं जर चुकलं तर म्हातारं असं धावून जायचं त्याच्या, हे पोरा ठेव टाळ खाली. मी बऱ्याच म्हाताऱ्या माणसांना सांगितलं, अहो म्हटलं तुम्ही अनेक लोकांना वाजवीत नेलंय, तुम्हाला वाजवीत न्यायला कोणतरी ठेवा की का तिथं पण स्वतःच वाजवणार आहे. चुकू द्या ना. अरे चुकल्याशिवाय येईल कसं? येऊ देत ना. या रे नाचू प्रेमानंदे राम नामाचे छंदे. आमचं गाणं हे दुसऱ्यांना रिझवण्यासाठी आहे, आमचं गाणं दुसऱ्यांना हिनवण्यासाठी आहे, आमचं गाणं हे दुसऱ्यांना कमीपणा दाखवण्यासाठी आहे. परंतु भावाचं जे गाणं आहे ना ते देवाला आवडतं. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अत्यंत महत्वाचा उपाय तुकोबाराय सांगतात, भावनायुक्त अंतःकरणाने गा. कसं गाणं असावं याचं जगप्रसिद्ध उदाहरण. राजा अकबराच्या दरबारामध्ये नवरत्नांपैकी असणारा एक तानसेन. तानसेनानं दीप राग गायला सुरुवात केल्याबरोबर ती दिवे लागावे, मेघ मल्हार गायला लागल्याबरोबर ती पाऊस पडावा, एवढं सामर्थ्य तानसेनच्या गाण्यामध्ये होतं. आणि अकबराने जेव्हा हे गाणं ऐकावं त्यावेळी तानसेनचं कौतुक करावं. तानसेन, तुम्हारे जैसा सूरमा आज तक इस जहां में हुआ नहीं और होगा भी नहीं. पण तानसेन हा अत्यंत श्रद्धावान आणि गुरुभक्त असणारा शिष्य होता. तानसेनांचं पूर्व नाव हे तन्ना मिश्र होतं, परंतु तानसेन हे मुस्लिम धर्म स्वीकारल्यामुळे तानसेन झाले. आणि तानसेनांचे गुरु हे स्वामी हरिदास होते. तानसेनानं नम्रपणे सांगितलं, म्हणाले, महाराज माझं गाणं हे माझ्या गुरुजींच्या गाण्यापुढे दर्या में खसखस आहे. तुम्ही जेव्हा गाणं ऐकाल माझ्या गुरुजींचं तेव्हा कळेल तुम्हाला गाणं काय असतं ते. असं म्हणतोस, मग बोलव तुझ्या गुरुजींना दरबारामध्ये. त्यानं हात जोडले आणि सांगितले, महाराज माझे गुरुजी असे दरबारामध्ये येऊन कुणासाठी गात नाहीत, मग ते गातात फक्त भगवंतासाठी, ते गातात फक्त वृंदावनामध्ये, आणि त्या वृंदावनामध्ये देवासाठी गातात. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तिथं जावं लागेल. अकबराने तानसेनाने बिरबलाने कपडे बदलले, वेषांतर केलं, आणि ज्या ठिकाणी स्वामी हरिदासजी गात असायचे, आज जरी आपण वृंदावनामध्ये गेलात तर आजही वृंदावनामध्ये स्वामी हरिदासजींचा स्वर त्या ठिकाणी ऐकायला येतो. त्या ठिकाणी या सगळ्यांनी एका झाडाच्या लतिकेच्या आडून ते गाणं ऐकायला सुरुवात केली. आणि गाणं ऐकत 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 अशा अवस्थेला गेले, अकबर समाधिस्थ झाला. आणि गाणं संपल्यानंतर हरिदासजी निघून गेले. तानसेनाने त्याला असं जाग केलं, उठा महाराज, संपलंय गाणं. भानावरती आलेला अकबर म्हणतो, अरे तानसेन, आजपर्यंत मी एवढं ऐकलं, पण आज जी अवस्था, माझी भावावस्था, जी समाधी अवस्था माझ्या अंतःकरणामध्ये होती, ही आजपर्यंत कधीच नाही रे आली. काय असं तुझ्या गुरुजींच्या गाण्यामध्ये? तेव्हा तानसेनानं एका वाक्यात सांगितलं, महाराज आम्ही सगळे गातो, आम्ही सगळे गातो, आम्ही सगळे गातो, हे सगळे गातो, हे काहीतरी मिळावं याच्यासाठी गातो. पण माझे गुरुजी जे गातात, माझे गुरुजी जे गातात, माझे गुरुजी जे गातात, ते त्यांना जे मिळालंय ते जगाला मिळावं याच्यासाठी गातात. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. काय गातोय त्याच्यापेक्षा कसं गातोय हे महत्वाचं आहे. आज आम्ही एखादा काना मात्रा चुकला, वेलांटी चुकली की म्हणतो हे चुकलं ते चुकलं, परंतु त्याच्यामधला भाव जर नसेल तर नाथ महाराज म्हणाले, अर्थाविन पोथी वाचू नये. ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा जनाबाई म्हणाल्या, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती,
बळेविन शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून देव जर पाहिजे असेल तर अंतःकरणापासून भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. आता एवढं सगळं सांगितलं. एकदा प्रेमाने त्याचं भगवंताचं एवढं सुंदर भजन करायचं, एवढं सुंदर भजन करायचं, एवढं सुंदर भजन करायचं की देव असा धावत आपल्याकडे आला पाहिजे. एकदा प्रेमानं विठोबा रकुमाई. हातवरती हातवर. विठोबा रकुमाई. विठोबा वा वा वा. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. काय होतं महाराज, जर भावनायुक्त अंतःकरणानं तुम्ही देवाचं स्मरण केलं ना, काय होणार नाही, काय होणार नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होईल हो, देवाचं जर भावनायुक्त जर तुम्ही गुण गायलं ना, काय होईल. नुसतं माझ्याकडे बघा ना तुम्ही. बघताय का, नीट बघा. मी पण बघत आहे, आडनावच बघत आहे ना. अहो हे गळ्यामध्ये हार यावं हे काही साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनात दोनदाच हार. एकदा त्यानं सगळ्यांकडनं हार मानलेली असते, तेव्हा आनंद महाराज किती हार घातले आणि काय झालं तरी काही फरक पडत नाही. आणि दुसरे ते लग्नात पडायचे. आता आमच्याकडे तर पोरांची लग्नच होईना, तुमच्याकडे कसं आहे. आणि झालंच तर काय, कुठून गुरुजी दुर्बुद्धी सुचते लोकांना. एक नवीनच प्रघात आलाय. मुलीकडचे मुलीला उचलतात, तुमच्याकडे नाही ना असं. भाग्यवान आहात तुम्ही. मुलाकडचे मुलाला उचलतात आणि वरून हार असा वरून फेकून द्यायचा. पडला गळ्यात तर नशीब. एकदा तर पडला ब्राह्मण काकाच्या गळ्यात. तो म्हटला माझी आहे ती कुठं सोडू. मला सांगा सोपं आहे का.
मी PhD करत असताना डॉक्टर रामचंद्र देखणे गुरुजी माझे गुरुजी, वैकुंठवासी गुरुजी म्हणजे जिवंत ज्ञानेश्वरी होते, जिवंत ज्ञानेश्वरी. आणि गुरुजी त्यांच्या प्रत्येक कीर्तनाच्या बारोडाच्या कार्यक्रमात सांगायचे, बुवा हे हार गळ्यामध्ये येणं एवढं सोपं नाही. गावातल्या लोकांनी निवडून आल्यानंतर बाळासाहेबांचा जाहीर नागरी सन्मान ठेवला. हारावर हार, हारावर हार, हारावर हार, हारावर हार, हारावर हार. किती 50 हार घातले तरी बाळासाहेबांचा चेहरा काळवंडलेला. महाराज साहेब आता तरी हसा, अहो 50 हार लोकांनी घातले, अजून तुम्हाला कसली काळजी आहे, अजून काय पाहिजे? ते म्हटले, महाराज या गावातल्या लोकांनी माझ्याकडनं 100 हाराचे सकाळीच पैसे घेतले. तो सोपं आहे का? पण तुम्ही नुसतं देवाचं नाव घ्या. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आज मी अभिमानानं सांगतो, या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांचा जेवढा सन्मान केला जातो ना, जगातल्या कुठल्याही व्यक्तीचा तेवढा सन्मान केला जात नाही. ही वारकरी संप्रदायाची आणि ज्ञानोबा तुकोबारांची आम्हाला देण आहे. परंतु कीर्तनकाराने आणि या समाजातल्या प्रत्येक वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे, आज गळ्यामधले जे हार आहेत हे गळ्यातच राहिले पाहिजेत. जेव्हा हे गळ्यातले हार डोक्यामध्ये जातात, कळतंय ना, जेव्हा गळ्यातले हार डोक्यात जातील तेव्हा मात्र तुमची सगळीकडनं हार झालेली असेल. विठ्ठल विठ्ठल. वेळ संपलेली आहे माझी, अवघे 10 मिनिटं माझ्या हातामध्ये आहेत. आणि तुकोबारायांच्या या अभंगाच्या फक्त 2 चरणांचा विचार आपण केला. तुकोबाराय म्हणतात, देवाचं जर प्राप्तव्य तुम्हाला अपेक्षित असेल, देव भेटावा असं वाटत असेल तर काय करा? शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करा. काय होईल? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवणी गोपाळ राहे ते. चित्त शुद्ध होण्यासाठी आणखी काय काय केलं पाहिजे? भावे गावे गीत. अजून काय केलं पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, आणिकाचे कानी गुणदोष मनानानी. 3रं चरण आहे. अहो दुसऱ्यांचे गुणदोष ऐकायचे पण नाहीत, आणि ऐकले तरी ते मनामध्ये सुद्धा आणायचे नाहीत. आज दुर्दैव आम्हाला देवानं 2 कान दिलेत, पण या दोन्ही कानाने आम्ही दुसऱ्याचं ऐकतो आणि दुसऱ्याचं पाहतो. दुसऱ्यांचं काय पाहायची कारण आहे हो? दुसऱ्यांचे गुणदोष पाहण्यापेक्षा आपण स्वतःचा विचार करूयात ना. माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो. अरे मी किती गुणी आहे विचार करा ना. तुकोबाराय म्हणतात, मी तो अपराधांच्या राशी शिखा अंगुष्ट ते पाशी. कबीरदास महाराजांचा एक सुंदर दोहा सांगू. कबीरदास महाराज म्हणाले, बुरा देखन मैं चला, बुरा देखन मैं चला, बुरा मिला नको, देखा आपने आप को मुझसे बुरा नको. अरे दुसऱ्यांचं वाईट पाहण्यापेक्षा जेव्हा आम्ही एका समोरच्या माणसाकडे एक बोट करत असतो तेव्हा ही 3 बोटं सांगत असतात, तुझं काय चाललंय बघ. आम्ही दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याच्या अगोदर स्वतः आपण सुधारलं पाहिजे. आईसे जागवितो मना आणि मग सरीसे जना सहित. तुकोबाराय म्हणतात, दुसऱ्यांचे गुणदोष पाहू नका, ऐकू नका, आणि ऐकले तरी मनामध्ये साठवू नका. का? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. असं बोला, असं बोला, असं बोला, असं बोला. वेचिते वचन जेने राहे समाधान. ऐकणाऱ्यालाही समाधान वाटेल. गोड सदा बोलावे, गोड सदा बोलावे, नाम सदा बोलावे. गोंदवलेकर महाराजांची आर्य आहे, नारदीय कीर्तनामध्ये प्रस्तुत असते ही. नाम सदा बोलावे, गोड सदा बोलावे, द्यावे गावे हरीचे गुण वर्णावे. हाची सुबोध गुरुचा वाचेने सदा प्रभुशी आळवावे. रामा रामा हरे हरे रामा रामा, राम राम सीतापते रामा. मला नारदी कीर्तन पण येतं.
कारण माझा मुख्य PhDचा विषयच कीर्तन परंपरा आहे. त्यामुळे नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, दासगणू परंपरेचं कीर्तन, गाडगे महाराजांच्या पठडीचं कीर्तन, हरिदासी कीर्तन, वारकरी कीर्तन, या सगळ्या कीर्तनाचा परिणाम एकच आहे, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. असं बोलावं साचा आणि मवाळ मिथुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलत बोलत माणसं असं बोलून जातात, असं बोलून जातात. डॉक्टर काळजीनं सांगत होते, बघा जरा चांगलं खात जा, बाहेरचं इकडचं तिकडचं खायचं नाही. चांगलं खाल्लं म्हणजे 2 पैसे गेले तरी काय हरकत आहे हो, पोटा पाण्याला खायला काय अडचण आहे, आजारी पडणार नाही माणूस. बायको लगेच आली म्हणे, डॉक्टर तुम्ही नीट सांगा यांना. मी हेच सांगत असते, चांगलं चुंगलं खावं, तिकडं खायला पैसे घालवायचे, तिकडं जाऊ दे गेलं तर. हे असलंच रस्त्यावरचं वडापाव बिडापाव खातात आणि मग हे डॉक्टरच्या मढ्यावरती असे पैसे घालावे लागतात. हे डॉक्टरच्या समोर बोलल्यावरती डॉक्टरला आनंद वाटेल का हो, मला सांगा. म्हणजे काय, आपण बोलतोय ना असं बोलायचं, समोरच्यालाही आनंद वाटेल, ऐकणाऱ्यालाही आनंद वाटेल. आणि मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. थोडा जरी आम्ही परोपकार केला ना तरी आमच्या जीवनामध्ये देव भेटल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. काही चिंतनामध्ये हे 5ही उपाय करा असं सांगितलं आहे आणि काही चिंतनामध्ये याच्यातला कुठलाही एक जरी केला तरी होईल. कारण का, तरी हा सुलभ उपाय. आणि म्हणून एका चिंतनामध्ये एकावरती आपण विशेषत्वानं भर दिला. खरं पाहायला गेलं तर भाव हा संपूर्ण देवप्राप्तीचा असणारा मुख्य हेतू आहे. भावाशिवाय देव प्राप्त होऊ शकत नाही. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे ते साहरी. आणि देव भेटणं म्हणजे सुखाची गुरु किल्ली आहे. आम्ही सगळं प्राप्त केलं, सगळं प्राप्त केलं, सगळं प्राप्त केलं. मला सांगा, उंच 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 आम्ही चाललो आहे, या जगातल्या सर्व उत्तुंग गोष्टी आम्हाला प्राप्त व्हाव्या वाटतंय, मान्य आहे. परंतु देव जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्हाला सुखाची चावी भेटू शकत नाही. आणि जोपर्यंत सुखाची चावी भेटत नाही तोपर्यंत या जीवनाचं सुखाचं दार आमचं उघडू शकत नाही. दृष्टांत सांगतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. आज आनंद या गोष्टीचा आहे की आजिवलीमध्ये हा असणारा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. किती आनंदाचा क्षण आहे हो. आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंत आल्यासारखा वाटतोय. परंतु हा भगवंत सदैव आमच्या जीवनामध्ये राहावा असं वाटत असेल ना तर एक पर्याय आहे, भावे गावे गीत. भावनायुक्त अंतःकरणानं आज सगळेजण आमचे विश्वस्त मंडळी, सर्व असणारे 108 सभासद मंडळी, आनंद महाराज असतील, गायनाचार्य, वादनाचार्य, साऊंडवाले, यूट्यूबवाले, सगळी मंडळी, विनेकरी, चोपदार, ही सगळी माणसं या ठिकाणी आहेत. ही सगळी माणसं या ठिकाणी आहेत. सगळं आहे, पण देव जर नसेल तर हा आनंद येईल का हो, मला सांगा. जीवनात सगळं आम्हाला आहे, परंतु जर भगवंत नसेल तर या सगळ्या गोष्टी शून्य आहेत. कारण भगवंत, देव म्हणजे सुखाची चावी आहे. 4 मित्र दुबईला गेले फिरायला. दुबईला जातात ना, चांगल्या चांगल्या ठिकाणी लोक फिरायला जातात. 120व्या मजल्यावरती टॉवरवरती सूट बुक केलं. टॉप फ्लोअर, उंच जावं असं वाटतं ना, सगळ्यात उंच फ्लोअर बुक केलं. संध्याकाळी सगळं दुबई फिरून आले आणि जेव्हा रिसेप्शन काउंटरला आले तेव्हा रिसेप्शनिस्टने सांगितलं, क्षमस्व माफ करा म्हणाले, वरती जायला आता लिफ्ट बंद आहे, 3 तास लागणार आहेत. बाहेरच्या शहरामधून एक टेक्निशियन आम्ही बोलवला आहे, तो येईपर्यंत आपण इथं बसूयात. ते म्हटले, आपण कोकणातली माणसं, आपल्याला काही डोंगर चढायला अवघड आहे का, आपण जाऊ चालत म्हणाले. 120 तर मजले आहेत, निघाले ना चालत. परंतु निघाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हे काही सोपं नाही. मग त्याच्यातले 4घांपैकी एक जण म्हटलं, आपण जरा गोष्टी सांगूयात. आता गोष्टी सांगायला सुरुवात केली म्हणजे जरा अंतर कटेल. पहिल्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली, 40 मजल्यापर्यंत त्याचीच गोष्ट चालली. दुसऱ्यानं सांगायला सुरुवात केली, 40 मजल्यापर्यंत त्याची चालली, 80 मजले तर गेले. तिसऱ्याने सांगायला सुरुवात केली, तो म्हटला अशी गोष्ट सांगतो, अशी गोष्ट सांगतो, शेवटपर्यंत संपलीच नाही पाहिजे. जो सुरुवात केली पार 118वा मजला आला. आता 4थं शिल्लक होतं ना, ते म्हणत होतं, मला सांगू दे ना गोष्ट, मला सांगू दे ना गोष्ट. आता 4थ्याची राहिली आहे ना गोष्ट, नाही 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 माझी संपू दे. 119वा मजला आला तरी 4थं म्हणतंय, अरे मला सांगू दे रे, माझी एकच वाक्याची गोष्ट आहे. हे पार धापा टाकत चाललेत, पण याची गोष्ट काही संपे ना आणि ह्याला काही सांगायची हाव काही राही ना. बराच वेळ झाला, पार 120वा मजला आला तरी हे म्हणतंय, अहो मला गोष्ट सांगू द्यावं, एका वाक्याची गोष्ट आहे. हे बाकीचे 3 म्हटले, अरे सांगू दे ना, त्याला एका वाक्याची गोष्ट आहे म्हणतोय तर सांगू दे ना, राहू दे आता तुझी गोष्ट. आता मग तो म्हटला, बरं सांग पटकन.
सांग पटकन म्हणताच त्यानं सांगायला सुरुवात केली. मित्रांनो, आपण 120 मजले चढून आलोय. एकाच वाक्याची गोष्ट आहे. अरे सांग ना पटकन. सांगतो ना, आपण 120 मजले चढून आलेत. अरे सांग पटकन, पाय दुखा. एकच वाक्याची गोष्ट आहे. अरे सांग पटकन, एकाच वाक्याची गोष्ट आहे. आता पाय दुखायला लागलेत, पण हे अजून सांगे ना. एकाच वाक्याची गोष्ट आहे. काय गोष्ट आहे सांग पटकन. नंतर त्याने हळूच सांगितलं, आपण 120 मजले चढून आलोय. अरे सांग पटकन, आपण 120 मजले चढून आलोय. अरे सांग, आपण 120 मजले चढून आलोय, पण आपल्या रूमची चावी गाडीमध्ये राहिली आहे. गोष्ट संपली. सांगायचा विषय, आमच्या जीवनामध्ये धन, दारा, पुत्र, सर्व काही हे सगळं आम्ही प्राप्त केलं, पण समाधान जर पाहिजे असेल तर तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. जे मी सांगितलंय